नमस्कार, संजना एस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गौरीच्या दुसऱ्या दिवशी गौरीला जो लागणारा नैवेद्य आहे तो बनवणार आहोत आणि त्या रेसिपीचं नाव आहे खीर। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू। मी गॅस आता लावून घेणार आहे। साजूक तूप आहे, हा 1 चमचा आणि हा दुसरा, असे 2 चमचे टाकणार आहे याच्यामध्ये। हे बासमती तांदूळ आहेत, हे मी धुवून आणि कपड्यावर असे वाळवलेले आहे। तुम्ही कुठल्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता। हे मी आता फ्राय करून घेणार आहे। हे थोडे तांबूस करायचे आहेत आपल्याला। हे बघा, हे अशा प्रकारे थोडेसे ब्राऊन करून घ्यायचे याला। मी गॅस बंद करते आणि हे काढून घेते। त्याच पॅनमध्ये आपण दूध टाकणार आहेत। दूध टाकताना दुधावरची साय पण टाकायची, म्हणजे काय खीर एकदम टेस्टी बनते। हे तांदूळ आहेत ना, हे मी तांदूळ आता मिक्सरमधून काढून घेणार आहे। अशा प्रकारे मी अशी पेस्ट त्याची केलेली आहे तांदळाची। ते आपण आता ह्या दुधामध्ये आता मी टाकून देते। हे आपण आता याच्यामध्ये शिजवून घेऊ। गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि हळूहळू असं शिजवायचं आहे त्याला। हे बघा, अशा प्रकारे आपली ही खीर शिजलेली आहे। आपण आता काय करणार आहे, त्याच्यामध्ये साखर टाकणार आहे। आपण ज्या वाटीने तांदूळ घेतलेले त्याच वाटीने मी पाऊण वाटी साखर टाकते। तुम्हाला अजून गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त साखर टाकू शकता। साखर आपली आता विरघळून झाली। मी आता ही खीर बाजूला ठेवणार आहे आणि ह्या पॅनमध्ये आहे ना, हे जे काजू बदाम आहेत ते मी थोडे फ्राय करून घेणार आहे। काजू बदाम आपल्याला थोडे ब्राऊन करून घ्यायचे आणि ते कसे असे कुरकुरीत होतात, क्रंची होतात। हे बघा, ह्या अशा प्रकारे आपण क्रंची करून घ्यायचे। तर मी हे काढून घेते। त्याच पॅनमध्ये मी तूप टाकणार आहे। हे साजूक तूप आहे, हे मी याच्यात टाकून देणार आहे। खीर हे क्रीमी बनण्यासाठी मी काय करणार आहे, हे गव्हाचं पीठ आहे, हे मी याच्यामध्ये एकदम असं भाजून घेणार आहे। हे आपल्याला एकदम असं तांबूस रंग येईल असं एकदम भाजून घ्यायचे। गॅस मिडियमच ठेवायचा। हे केसर आहे, हे मी दुधामध्ये भिजवलेली, तर हे असा तिचा कलर झालेला आहे, तो मी याच्यामध्ये टाकून देणार आहे। पण आता मी या गॅसवर खीर ठेवून या खिरेमध्ये मी टाकून देणार आहे। वेलची पावडर आहे, ही वेलची पावडर मी टाकणार आहे। वेलचीने खिरीला चांगला सुगंध येतो। काजू बदाम आपण फ्राय केलेले ते टाकून देणार आहे मी। आपण 1 चमचा गव्हाचं पीठ जो भाजून घेतला होता, एकदम असा खमंग भाजला होता तो,
आणि आता याच्यामध्ये पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला असं थोडंसं हलवून घ्यायचं आहे. आणि बघा कसं क्रीमी स्ट्रक्चर आले. हे बघा, तुम्ही याच्यामध्ये मनुके पण टाकू शकता, काजू बदाम, कोण कोण खारीकची पावडर पण टाकतात. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाकू शकता. खीर रेडी आहे. पण आता गॅस मी बंद करते. येत्या गौरी गणपतीला अशी खीर करा. खूपच छान होते, क्रीमी झालेली आहे आणि थिक पण झाले. याची टेस्ट ही वेगळीच आहे. माझ्या हातची ज्यांनी खाल्ली त्यांना माहीत असेल. हे मी बनवलेली आहे एका कार्यक्रमामध्ये. अशा प्रकारची मी हे पिस्ते टाकते. येत्या गौरी गणपतीला अशी खीर तुम्ही करून बघा, एकदम अप्रतिम होते. आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. माझी ही रेसिपी करून बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे नैवेद्याची खीर आहे, तर नक्कीच करून बघा. थँक्यू.